तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडके मित्रांनो, तुमचं मी या माझ्या मराठी लाईन चॅनलवर मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आपला आजचा विषय आहे लाडकी बहीण योजना. मंडळी, तुम्हाला तर माहीतच आहे, ह्या योजनेमधनं आतापर्यंत बऱ्याच महिलांना ह्या योजनेचा लाभ भेटलेला आहे. पण मंडळी, अजून अशा बऱ्याच महिला आहेत त्यांना आतापर्यंत ह्या योजनेचा लाभ देखील भेटलेला नाही. तर त्यातच मंडळी आता एक नवीन अपडेट आलेली आहे. त्याचीच एक नवीन माहिती महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केली आहे, तीच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल मंडळी, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ, लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो. चला तर मंडळी, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूया. तर मंडळी, सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व महिलांना लाभ भेटणार असं इथे टायटल दिलेलं आहे. त्याचबरोबर मंडळी, ही जी माहिती आहे, माहिती व जलसंपर्क महासंचालय महाराष्ट्र शासन याद्वारे महासंवाद ह्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याचबरोबर मंडळी, तुम्ही खाली देखील इथे पाहू शकता की 31 जुलैच्या नंतरच्या अर्जांची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरात लवकर लाभ भेटणार असं मुख्यमंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलेलं आहे. चला तर मंडळी, मग खाली आपण सविस्तर माहिती पाहूया. जसं की तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. त्याचबरोबर मंडळी, 31 जुलैपर्यंत ज्यांनी अर्ज केला होता त्यांना ह्या योजनेचा लाभ भेटलेला आहे. म्हणजे ज्यांचे 31 जुलैच्या अगोदरचे अर्ज आहेत त्यांना ह्या योजनेमधून लाभ देखील भेटला आहे. 31 जुलैच्या नंतरचे ज्यांचे अर्ज आहेत म्हणजे त्यांच्या अर्जांची प्रक्रिया जी आहे, पडताळणी प्रक्रिया ती अजून सुरू आहे असं मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ते अजून असं देखील म्हणत आहे की ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केला आहे त्या अर्जांची पडताळणी प्रक्रिया ही जिल्हास्तरीयवर सुरू आहे. म्हणजे त्यांची अर्जाची प्रक्रिया आतापर्यंत अजून देखील सुरू आहे आणि त्यांचा डेटा जो आहे मंडळी, जिल्हास्तरीयवर प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांना डेटा विभागाकडे पाठवण्यात येतो. म्हणजे त्यांचे पात्र होऊन त्यांचा डेटा जो आहे तो पडताळणी करून पात्र करून विभागाकडे पाठवण्यात येतो. त्यानंतर त्यांची जी यादी आहे ते बँकेकडे देखील पाठवली जाते. त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्या पात्र महिलांना देखील ह्याचा लाभ भेटणार आहे. ज्यांचे 31 जुलै नंतरचे देखील अर्ज आहेत त्यांना देखील ह्या योजनेचा लवकरात लवकर लाभ भेटणार आहे असं कुमारी आदित्य तटकरे मॅडम यांनी देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर त्या खाली असं देखील म्हणत खाली पाहू शकता की ते असं देखील म्हणत आहेत की आतापर्यंत राज्यातून या योजनेसाठी 2,46,14,990 अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी 1,47,42,776 अर्ज पात्र ठरले आहेत. म्हणजे 1 कोटीपर्यंत अर्ज आतापर्यंत पात्र ठरले आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं आहे की 42,823 अर्जांची पडताळणी सुरू आहे. म्हणजे 42,823 अर्जांची अजून पडताळणी सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे ह्याला योजनेला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. आपल्या बँक खात्याला आधार करून घ्यावे. त्यांनी मंडळी तुम्हाला मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या बँकेला देखील लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करून घ्यावे असं कुमारी आदित्य तटकरे मॅडमने देखील सांगितलं आहे. कारण हे आधार लिंक, ज्या बँकेला तुमचे आधार लिंक असेल ते डेबिटद्वारे तुम्हाला ह्या योजनेतून पैसे पडणार आहेत असं देखील कुमारी आदित्य तटकरे मॅडमने सांगितलं आहे. आणि जास्तीत जास्त महिलांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा. त्या देखील म्हणत आहेत की जास्तीत जास्त महिलांनी देखील ह्या योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान मंत्री कुमारी आदित्य तटकरे मॅडमने देखील आतापर्यंत मंडळी त्यांची आताची महत्त्वपूर्ण अपडेट होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवली. कोणी मंडळी ह्या योजनेचा जर लाभ घ्यायचा राहिला असेल किंवा अर्ज करायचा राहिला असेल त्यांनी तात्काळ ह्या योजनेमध्ये अर्ज करून घ्यावा. कोणी बँकेचे आधार कार्ड लिंक करायचे राहिले असेल त्यांनी देखील लवकर लिंक करून घ्यावी. धन्यवाद मंडळी.